पहाटेचा जन्म म्हणजे देवाची नवीन संधी. पहाटेची वेळ, मंद सूर्यकिरण गंगेच्या पाण्यावर सोनेरी चमक टाकत आहेत. एक वृद्ध ज्ञानी साधू गंगा किनारी आपल्या साध्या आयुष्यात समाधानी राहत होते. ऋषीकडे 2 मडकी होती, पण त्यापैकी एक थोडंसं फुटलेलं होतं. त्यांच्या सेवेत दोन्ही मडकी महत्वाचीच. एक निर्मळ, दुसरे तडा गेलेले. दोन्ही मडकी, दोन्ही समान, प्रेमही समान. सूर्य उगवण्याआधीच त्यांचा प्रवास सुरू होत असे. पण तरीही साधू तिला दररोज सोबत घेत. साधू गंगेकाठून पाणी भरत आहेत. पाणी भरताच फाटके मडके हलके थरथरते. वाटेवर पाणी गळत गळत निघते. सूर्यकिरण तिच्या गळणाऱ्या थेंबांवर नाचतात, पण बादली मात्र खिन्न. गळणारे थेंबही सुंदर वाटत होते, पण मडक्याला ते जाणवत नव्हते. मी तुमच्यासाठी भार आहे. माझ्यात टिकणारे काहीच नाही. गुरुदेव, क्षम्यतां मम दोषा. तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो. मी उपयोगाची नाही. मी तुटलो आहे. मला गळती लागली आहे आणि सर्व पाणी वाया जात आहे. पण तरीही तू मला घेऊन जात आहेस. त्याने भांडी हळुवारपणे ठेवली. हे जाणून की तुटलेपणा असूनही सौंदर्य आणि उद्देश आहे. वत्स, मा शोच. दुःखी होऊ नकोस. उद्या मी तुला काही दाखवतो. उद्याची वाट पाह. दुसऱ्या दिवशी साधूंनी दोन्ही मडकी घेतली. प्रवास नेहमीचाच होता, पण आज फाटक्या मडक्याला काहीतरी वेगळं दिसणार होतं. परतीच्याच्या रस्त्यावर साधू थांबतात. ते फाटक्या बादलीला डाव्या बाजूचा किनारा दाखवतात. रस्त्याच्या कडेला असंख्य रंगीबेरंगी फुले, पिवळी, जांभळी, पांढरी, नजरेत भरतात. हे फुलांचे बहर पाहतेस? हे दररोज तू गळवलेल्या पाण्यानंच तर वाढले आहेत. स्वभाव दोषोंपी गुणाय रूप्यते. कधी कधी आपली कमतरता दुसऱ्याच्या आनंदाचं कारण बनते. तू अयोग्य नाहीस वत्स. तुझ्यातील तडाद देवाने एका सुंदर हेतूसाठी दिला आहे. ही फुले तुझ्या गळणाऱ्या थेंबांनीच फुलली आहेत. प्रत्येक फूल जणू सांगत आहे, तक कमतरता असूनही तू आवश्यक आहेस. मीच कारण आहे या सौंदर्याचे. फाटकी बादली आता चमकते. सूर्यप्रकाशात तिच्या तड्यामधून प्रकाश आरपार जातो. जणू तिच्या दोषातही दिव्यता आहे. धन्यो वस्मी गुरुदेव. माझाच दोष कोणाच्या तरी सौंदर्याचं कारण असेल. अशी कधी कल्पनाही नव्हती. आता मला माझे अस्तित्व स्वीकारता येईल. तुझा दोष तुझा शाप नाही, तुझा उद्देश आहे. मी अपूर्ण नाही. मी आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही तडे असतात, पण त्या तड्यांतूनच प्रकाश बाहेर येतो. यः कश्चित दोषो भवति स एव मार्गः भवेत मुक्तये भागा. देव कोणाचीही निर्मिती व्यर्थ करत नाही. आपली कमतरता ही अनेकदा दुसऱ्याच्या आनंदाचा आधार असतो. आपल्या कमतरतांनाही निसर्ग आणि देव एक सुंदर उद्देश देतात. पण जसे आहोत तसेच आवश्यक आहोत. आपली फाटकी बादलीही कोणाच्या तरी जीवनात फुलांची बाग फुलवत असते. तू जसा आहेस तसाच योग्य आहेस. देव तड्यानेही सौंदर्य घडवतो. आपल्या तड्यांतूनच इतरांची बाग फुलते.